नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 जिल्ह्यात 84 मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन। जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती। तर ब्रेकअप नंतर व्हिडिओ फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शारीरिक संबंधाची घातली अट। खुलताबादच्या लॉजवरती 22 वर्षीय तरुणीवरती 29 वर्षीय तरुणाकडून अत्याचार। आता बघूया सविस्तर बातम्या। छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा क्रमांक 1 अंतर्गत जिल्ह्यात 84 मंडळ स्तरावरती दिनांक 7 ते 14 मार्च व एप्रिल महिन्यात 10 ते 17 एप्रिल या कालावधीत तर नगरपालिका स्तरावरती 8 ते 15 मे दरम्यान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। महाराष्ट्र शासनाने 18 फेब्रुवारी 2026 रोजी एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजस्व अभियान घेऊन समाधान शिबिर आपल्या प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयी घेण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत। आणि त्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 84 मंडळाधिकारी मुख्यालयामध्ये 7 मार्चपासून हे समाधान शिबिर घेण्यात येणार आहे। आणि त्यामध्ये महसूल विभागाशी संबंधित जे प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व त्या ठिकाणी निकाली काढण्यात येणार आहेत। त्यामध्ये पानंद रस्त्याचा विषय आहे, प्रलंबित फेरफार आहेत, कमी जास्त पत्रक आहेत, भूसंपादन झाल्यानंतर सुद्धा शासकीय विभागाचे नाव सातबारावर लागले नसतील तर ते नावं लावायचे आहेत। आपल्या कायदेशीर प्रक्रियेतून जे जे प्रमाणपत्र लोकांना मिळत असतात ते सर्व प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिले जाणार आहेत। लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत ज्या सेवा सेतू केंद्रामार्फत पुरवल्या जातात त्यासुद्धा त्या मंडळाधिकारी मुख्यालयामध्ये दिल्या जाणार आहेत। आकर्षकची अट शासनाने रद्द केलेली आहे, परंतु त्याचा अधिभार मूल्य जो आहे त्याची निश्चिती या कॅम्पच्या माध्यमातून केली जाणार आहे। आणि विविध जनजागरणसुद्धा या कॅम्पच्या माध्यमातून करून जनसामान्य नागरिकांचं जीवन सुसह्य कसं होईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे। आणि या अभियानासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणामध्ये पाठपुरावा सुरू आहे, मोठ्या प्रमाणामध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य सुरू आहे। त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये 7 मार्चपासून या अभियानाचा शुभारंभ होणार आहे। मार्च, एप्रिल आणि मे या 3ही महिन्यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांच्या मुख्यालयामध्ये हे समाधान शिबिर होणार आहे। माझं आपल्या जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनम्र आव्हान असणार आहे की आपण या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ज्या ठिकाणी हे अभियान होत आहे त्या ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामपंचायतींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आम्हाला सहकार्य करावं। मालेगाव येथील इस्लाम पार्टीचे व्यवस्थापक अध्यक्ष आसिफ शेख यांनी खुलताबाद शहरातील मुघल सम्राट औरंगजेब यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन फुले अर्पण केली। यावेळी त्यांच्या समवेत आसिफ हुसेनी, कलीम कुरेशी यांच्यासह शहरातील मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते। भेटीदरम्यान त्यांनी समाधीस्थळी प्रार्थना देखील केली आहे। औरंगाबाद संभाजीनगर में आज इस्लाम पार्टी के माध्यम से जानिब से आज अफ्तार पार्टी है और हमारे सभी साथी मेरे साथ यहाँ पर खड़े हुए हैं औरंगाबाद शहर के। उनकी अफ्तार पार्टी के लिए मैं औरंगाबाद जा रहा हूँ और रमज़ान का पवित्र महीना चल रहा है और रमज़ान के पवित्र महीने में दुआ करना, अल्लाह से मांगना, अल्लाह को राज़ी करना, इबादत करना, ये पवित्र महीना है, रोज़ा रखना। और जब मैं मालेगांव से औरंगाबाद संभाजीनगर जा रहा तो रास्ते के अंदर खुलदाबाद नमाज का वक्त हुआ, दोपहर की 1:30 की नमाज वो अभी हमने अदा की। और यहाँ पर औरंगजेब रहमतुल्लाह अलैह और जो बुजुर्गान दीन है इस सरजमीन पर, उनके लिए अल्लाह से हमने दुआ की। रमज़ान महीना है, रमज़ान महीने में सबके लिए, देशवासियों के लिए, अमन शांति के लिए दुआ करने के लिए हम नमाज में भी दुआ होती है और औलिया दरगाह के ऊपर आकर भी हम दुआ करते हैं और हमने दुआ किया।
समर्थन करना नहीं करना ये एक इतिहास है, बराबर है ना। ये पूरा इतिहास है, उसके ऊपर बहुत बड़ा डिबेट हो सकता है। लेकिन जो हमने इतिहास पढ़ा है और जो हमने बाल भारती की पुस्तकों में इतिहास पढ़ा है, तो औरंगजेब, मैंने इससे पहले भी कहा था कि औरंगजेब टोपी बनाकर, अपने हाथ से टोपी बनाकर उसको बेचकर उन्होंने हलाल और कसट की कमाई खाई है ना। तो व्यक्ति कुरान शरीफ लिखे, वो पवित्र थे, ये मैं कल भी बोलता था, आज भी बोलता हूँ। ओके, थँक्यू। शेतकऱ्याने गहू पिकासोबत गांजाचीही लागवड केली आणि वाळलेला गांजा विकायला सुरुवात करताच ही बाब पोलिसांना कळाली। त्यांनी शेतात छापा मारून 5 लाखांचा गांजा जप्त केलाय। शेतकऱ्याला अटक केली आहे। ही कारवाई करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फेरळणगाव शिवारामध्ये सोमवारी घडली आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना गोपनीय माहितीदाराकडून माहिती मिळाली की करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेरंजळगाव येथे एकाने गांजाची लागवड केली आहे व तो वाळलेला गांजा विकतोय। राजपूत यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना याबाबत कळवलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजपूत स्थानिक गुन्हे शाखेचे सहकारी करमाड पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदारांना सोबत घेऊन फेरन जळगाव गाठलं। ते संजय एकनाथ हिवराळे वय 43 राहणार फेरन जळगाव छत्रपती संभाजीनगर यांच्या शेतात त्यांनी छापा मारला। तो शेतातच मिळून आला। त्याने गव्हाच्या पिकाशेजारी गांजाची 182 झाडे लावली होती। एका मोसंबीच्या झाडात वाळलेला 3 किलो 591 ग्राम गांजा मिळून आला। वाळलेला आणि ओला असा एकूण 33 किलो 209 ग्रॅम गांजा भरला। असा 5,31,090 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। संजय हिवराळेला ताब्यात घेऊन करमाड पोलिसांनी ताब्यात देण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक महेश घुरगे, बळीराम काकडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कडुबाळ थोटे, पोलीस अंमलदार संतोष पाटील, सचिन राठोड, सुनील गोरे, प्रमोद पाटील, दत्ता मुंडे, सचिन सोनार, अंगद तिडके, विजय धुमाळ, बलवीर सिंग बहुरे, शिवाजी मगर, हरिभाऊ कोळगे, गणेश ढाकणे, करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरीक्षक सम्राट सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक भारत निकाळजे, पोलीस अंमलदार सुनील लहाने, नकुल बनसोडे, सोपान डकले, कृषी सहाय्यक शिवहरी देवरे, रासायनिक विश्लेषक पथकाचे अधिकारी अनुष्का खैर, साक्षी राठोड यांनी पथकाची पाहणी केली आहे। 4 मार्च हा लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो। या लाईनमन दिनानिमित्त महावितरणचे मानव संसाधन संचालक राजेंद्र पवार यांनी शुभेच्छा संदेश दिलाय। नमस्कार। अतिदुर्गम डोंगर दऱ्यांपासून ते दाट वस्तीच्या महानगरांपर्यंत अहोरात्र दक्ष राहून जगाला प्रकाशमान करणारे महावितरणचे सर्व महिला व पुरुष तांत्रिक कर्मचारी हे खऱ्या अर्थाने प्रकाशदूत आहेत। रात्री बेरात्री, वादळ, पावसात आणि जीवघेण्या आव्हानांमध्ये उभे राहून तुम्ही जे कर्तव्य बजावता त्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे। 4 मार्च हा दिवस आपण लाईनमन दिन म्हणून साजरा करत आहोत। त्यानिमित्त सर्व महिला व पुरुष प्रकाशदूतांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। सहकाऱ्यांनो, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, वीज दिसत नाही आणि तिच्याशी आपली कधीही मैत्री होऊ शकत नाही। तुमच्या कामाचा अनुभव कितीही मोठा असला तरी अनावधानाने झालेली एखादी छोटीशी चूक आपल्या जीवावर बेतू शकते। ही केवळ एका सेकंदाची चूक नसते ही, तर ती तुमच्या कुटुंबातील 3 पिढ्यांचं आयुष्य अंधारात ढकलू शकते। तुमच्या मागे तुमचे वृद्ध आईवडील, जोडीदार आणि मुलांचे भवितव्य अवलंबून आहे। याची जाणीव आपल्याला प्रत्येक क्षणी असू द्या। आपले कर्मचारी सुरक्षित कसे राहतील हा विषय व्यवस्थापनासाठी सर्वात महत्त्वाचा व प्राधान्याचा आहे। त्यासाठी आधुनिक सुरक्षा साधनांसह मागणीप्रमाणे सुरक्षा साधने व उपकरणे उपलब्ध करून देत आहोत। वीज क्षेत्रातील काम हे अत्यंत जोखमीचं आणि आव्हानात्मक आहे। म्हणूनच कामाच्या ठिकाणी वावरताना सुरक्षा हा केवळ नियम न राहता तो आपल्या जगण्याचा आणि कामाचा अविभाज्य भाग आहे। या जाणीवेने कर्तव्य बजावत राहा, सुरक्षित राहा ही विनंती। पुन्हा एकदा आपणा सर्वांना लाईनमन दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी। टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान
भाड्याने देणे आहे. तळमजला आणि पहिला मजला. संपर्क 8087771 5 लाखाचे लोन पेपरवर्क शिवाय. कोड स्कॅन करा. भावाला लोन मिळेल. माझा भाऊ बिझनेस करेल पेपर वर्क शिवाय. आपण कोण? इझी लोन स्कॅमचा मास्टर माइंड. बँकेच्या चक्कर मध्ये तुम्हाला पडायचे नाही. सिबिल तुम्हाला माहित नाही म्हणून इझी लोनचे आमिष देईन आणि मग डॉक्युमेंटेशन फीजच्या नावावर तुमच्याकडून घेईन पूर्ण 50,000. आणि माझं लोन? लोनसाठी आपल्या जवळच्या बँक शाखेत जा, अर्ज लावा आणि आम्हाला विसरून जा. माझ्या भावा स्कॅमर सांगून नाहीयेत. इझी लोनचे प्रॉमिस करून सगळं काही लुटून घेऊन जातात. सायबर क्राईम पासून वाचायचं असेल तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 22 वर्षीय तरुणीला लॉजवरती नेत 29 वर्षीय तरुणाने तिच्यावरती बलात्कार केला. ही घटना नांद्राबाद तालुका खुलताबाद येथे 21 फेब्रुवारीला घडली आहे. खुलताबाद पोलिसांनी सकाळी शनिवारी 28 फेब्रुवारीला तरुणीच्या तक्रारीवरून या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला. खुलताबादच्या लॉजवरती 22 वर्षीय तरुणीवरती 29 वर्षीय तरुणाकडून अत्याचार झाला असून आरोपीस तरुणीच्या मदतीने मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय. पोलिसांच्या सांगण्यावरून या प्रियकराला प्रियसीने लाडीगोडी लावून बोलावून घेतलं आणि तो येताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. यश उर्फ गौरव दत्तू गायकवाड, वय वर्ष 29, राहणार अंगोरीबाग, फकोरवाडी, छत्रपती संभाजीनगर असं संशयिताचं नाव आहे. न्यायालयात हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश आणि तक्रारदार तरुणी काही वर्षांपूर्वी एका दुकानात एकत्र कामाला होते. त्यांच्यात ओळख, मैत्री आणि मैत्रीतून प्रेमसंबंध निर्माण झाले. कालांतराने त्यांचं ब्रेकअप झालं. काही महिन्यांपूर्वी यश मुंबईला गेला होता. महिनाभरापूर्वी तो छत्रपती संभाजीनगरमध्ये परतला. त्याने पुन्हा तरुणीशी संपर्क केला, मात्र तिने संबंध पुन्हा सुरू करण्यास नकार दिल्याने त्याने तिला धमकावत जुने फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एकदा भेटायची अट घातली. घाबरलेल्या तरुणीने त्याची अट मान्य केली. त्यानुसार 21 फेब्रुवारीला दोघेही नांद्राबादच्या एका लॉजवर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. संबंध झाल्यानंतर माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ नाहीयेत असं तिला सांगितलं. त्यामुळे तरुणीला फसवणूक झाल्याची जाणीव झाली. तिने मैत्रिणीच्या मदतीने पोलिसात धाव घेतली, मात्र घटनास्थळ खुलताबाद असल्याने हा गुन्हा खुलताबाद पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. खुलताबाद पोलिसांनी 28 फेब्रुवारीला गुन्हा दाखल करून तरुणीच्या मदतीने यशला बोलवून अटक केली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अपर्णा अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि योगेश ताठे करत आहेत. सोमवारी म्हणजेच 2 मार्च रोजी फॉरेन्सिक लॅबने लॉजमधील दोघांची शारीरिक संबंध ठेवल्याची रूम तपासली आहे. खुलताबाद शहरात रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त भाईचारा, एकता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते शेख रियाजुद्दीन यांनी आपल्या निवासस्थान परिसरामध्ये सामूहिक इफ्तार पार्टीचं भव्य आयोजन केलंय. या उपक्रमाला विविध राजकीय समाज घटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून एकत्र येऊ, सौहार्द वाढवू असा सकारात्मक संदेश देण्यात आलाय. इफ्तार कार्यक्रमासाठी आकर्षक व सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली होती. दिवसभराचा उपवास पूर्ण केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून सामूहिकरित्या इफ्तार केला. यावेळी उपस्थित सर्वांनी एकमेकांना रमजानच्या शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. या कार्यक्रमास भाजपचे तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, भाजपचे शहर अध्यक्ष परसराम बारगळ, योगेश बारगळ, माजी शहर अध्यक्ष सतीश दांडेकर,
माजी उपनगराध्यक्ष सलीम कुरेशी, सुरेश मरकड, अविनाश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पैठण शहराचे नगरसेवक हुस्नुद्दीन कटियार, माजी नगराध्यक्ष SM कमर, नगरसेवक शेख सलीमुद्दीन, नगरसेवक अय्याज बेग, शेख तौसिफ, शेख वाजेद आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत इफ्तारमध्ये सहभाग घेत सामाजिक ऐक्याचा आदर्श निर्माण केला. कार्यक्रमात परस्पर संवाद, शुभेच्छांची देवाणघेवाण आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पाहायला मिळालं. यावेळी शेख रियाजुद्दीन यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की रमजान हा आत्मशुद्धी, संयम, त्याग आणि दानधर्म शिकवणारा महिना आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं. त्यामुळे परस्पर विश्वास आणि बंधुभाव अधिक दृढ होतो. सामूहिक इफ्तार पार्टीसारखे उपक्रम समाजात शांतता, एकोपा आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपा क्रीडा महोत्सवाचं विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आलं होतं. या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते संपन्न झालंय. या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून प्रसिद्ध हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले, मेजर ध्यानचंद व आयुक्त जी श्रीकांत आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवाचं प्रास्ताविक ज्ञानदेव सांगळे कार्यक्रम अधिकारी यांनी केलं व आभार प्रदर्शन सागर मगरे क्रीडा प्रशिक्षक यांनी केलं. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रीडा महोत्सवामध्ये एकूण 8 क्रीडा प्रकाराचा समावेश केला होता. त्यामध्ये 2 गट तयार करण्यात आले होते. 14 वर्षाखालील 1 गट आणि 17 वर्षाखालील 1 गट. मुले आणि मुलींचा संघ हा स्वतंत्र होता. या सांघिक क्रीडा स्पर्धा दिनांक 27 फेब्रुवारी आणि वैयक्तिक स्पर्धा 28 फेब्रुवारी 2026 रोजी विभागीय क्रीडा संकुल येथे पार पडले असून पंच म्हणून दीपक सपकाळ, संतोष अवचर, सागर तांबे, रोहन पागोरे, स्वप्नील गुडेकर यांनी काम पाहिलं. या स्पर्धेचं बक्षीस वितरण पद्मश्री धनराज पिल्ले व आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते पार पडलं. तर इतर क्रीडा स्पर्धेचं आणि मेडल आणि ट्रॉफी वितरण क्रीडा अधिकारी संजीव बायला, कार्यक्रम अधिकारी ज्ञानदेव सांगळे, क्रीडा अधिकारी खंडेराव यादवराव, प्राध्यापक राकेश खैरनार, अमृत बिराडे, संतोष अवचार, सागर मगरे, केंद्रीय मुख्याध्यापक KB चौधरी, डॉक्टर संपती दाटे, जगन्नाथ सपकाळ, राईस खान यांच्या हस्ते करण्यात आलं. संपन्न झालेल्या क्रीडा स्पर्धेचा निकाल सांघिक प्रकारामध्ये मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय बनेवाडी या केंद्राने सर्वात चांगलं प्रदर्शन केलं. त्या खालोखाल मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय हर्सूल आणि मनपा केंद्रीय प्राथमिक शाळा किराडपुरा नंबर 1 या शाळेने केला आहे. महापालिकेतील मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांचा मुलगा शेख अहद याने वयाच्या 8व्या वर्षी पवित्र रमजान उल मुबारकचा आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला. अहद यांचं रोजा पूर्ण केल्याबद्दल त्यांचे गुलपोशी आणि अभिनंदन करण्यात आलं आहे. महापालिकेतील मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई यांचा मुलगा शेख अहद याने वयाच्या 8व्या वर्षी पवित्र रमजान उल मुबारकचा आपल्या जीवनातील पहिला रोजा ठेवला होता. तो त्याने अत्यंत धार्मिक पद्धतीने पूर्ण केला. याकरिता शेख अनवर शेख दादाभाई तर्फे एक इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं. यात शेख अहद याने रोजा पूर्ण केल्याबद्दल त्याचं गुलपोशी आणि अभिनंदन करण्यात आलं. यावेळी शेख तय्यब, शेख शाहरुख, शेख तरबेज व कुटुंबियांचं सर्व समाज बांधवांकडून तसेच नातेवाईकांकडून अभिनंदन केलं गेलं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 जिल्ह्यात 84 मंडळ स्तरावरती शिबिराचं आयोजन. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची पत्रकार परिषदेत माहिती. तर ब्रेकअप नंतर व्हिडिओ फोटो डिलीट करण्यासाठी एकदा शारीरिक संबंधाची घातली अट. खुलताबादच्या लॉजवरती 22 वर्षीय तरुणीवरती 29 वर्षीय तरुणाकडून अत्याचार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.